बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि। आज बुद्धगयामध्ये तथागत सम्यक संबुद्धांची त्रिपावन बुद्ध जयंती तयारी चालू आहेत। बुद्ध जयंतीच्या तयारीमध्ये संपूर्ण विहाराला सुशोभित करणे, संपूर्ण विहार लाइटिंग डेकोरेशननी चांगलं सुशोभित केलं जात आहे। तसेच या त्रिपावन बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मराठवाड्यातून जालना, औरंगाबाद, मुंबई, परभणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून श्रद्धावान दानशूर उपासक उपासिका बुद्धगयेच्या ह्या त्रिपावन बुद्ध जयंतीमध्ये सहभागी होत आहेत। भगवान बुद्धाची ही त्रिपावन जयंती केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं बौद्ध धर्म नांदतो आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये भगवान बुद्धाची ही त्रिपावन बुद्ध जयंती साजरी होत आहेत। तर आजपासूनच बुद्ध विहारामध्ये सतत भिक्खू संघाने वंदना पूजा याचं आयोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या 16 मेला भगवान बुद्धाची भव्य मिरवणूक निघेल आणि भगवान बुद्धाच्या बोधिवृक्षाखाली जिथं संबोधी प्राप्त झाली त्या बोधिवृक्षाखाली संपूर्ण भिक्खू संघ परित्राण म्हणतील आणि संपूर्ण भिक्खू संघाला दान देऊन पुण्य अर्जन केले जाईल। तर अशा प्रकारे ह्या पुण्यपारमिता संपादन करण्याचा हा महत्त्वाचा दिवस बुद्धगयेमध्ये उजाडत आहेत। 16 मेला आणखी श्रद्धावान दायिका 16 मेपर्यंत बुद्धगयेमध्ये पोहोचतील। प्रचंड मोठ्या यात्रेचं स्वरूप बुद्धगयेला येत आहेत। या प्रचंड उन्हामध्ये खूप श्रद्धेनं बौद्ध अनुयायी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून या ठिकाणी श्रद्धावान येत आहेत। सर्वांचं अभिनंदन आहे, स्वागत आहे। आज प्रबुद्ध चॅनलसाठी खास बातमी देत आहोत। बुद्धगयेच्या मुख्य विहारासमोर उभा आहे। समोर जो भगवान बुद्धाच्या मुख्य विहाराचा कळस पाहत आहात तर तो कळस थायलंड येथील श्रद्धावान दानशूर उपासक उपासिका आणि राजघराण्यातील लोकांनी 295 किलो सोनं त्यांनी भारतामध्ये आणून तो कळस अतिशय सुंदर कळस उभा केलेला आहे। प्युअर शुद्ध सोन्याचा कळस त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे। भगवान बुद्धाच्या या पवित्र वज्रासनासमोर आता आजपासून 16 तारखेपर्यंत संपूर्ण बुद्ध विहार लाइटिंग डेकोरेशननी आणि पंचरंगी धम्मध्वजांनी सजवलेला आहे। आज त्रिपावन बुद्ध जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील उपासक उपासिका आणि संपूर्ण जगातील इंटरनॅशनल अनुयायी बुद्धगयेमध्ये दाखल होत आहेत। भगवान बुद्धाची ही त्रिपावन बुद्ध जयंती येथील BTMC या संस्थेद्वारे मुख्य विहाराच्या सर्व सभासद मंडळी बुद्ध मेन टेम्पलच्या महाबोधी विहाराखाली संपन्न करत असतात। भिक्खू संघांना बोलवून त्यांना परित्राण पाठ, विशेष म्हणजे यावर्षी भगवान बुद्धाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक निघेल आणि बोधिवृक्षाखाली भिक्खू संघाला परित्राण पाठ करून भोजनदान देण्यात येईल। तर अशी ही त्रिपावन बुद्ध जयंती बुद्धगयेमध्ये संपन्न होत आहेत। महाराष्ट्रातील सर्व तमाम बौद्ध अनुयायांना निमंत्रण आहे की त्यांनी ह्या त्रिपावन बुद्ध जयंतीमध्ये सहभाग नोंदवावा आणि पुण्य पारमिताचे भागीदार व्हावेत। धन्यवाद। भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्या बुद्धत्वाचा आनंद घेत भगवान बुद्ध या परिसरामध्ये 7 आठवडे विविध ठिकाणी बसून
एक एक आठवडा तटस्थ ध्यान केलेलं आहे आणि आपल्याला लाभ झालेल्या त्या इनलायटनमेंटचा बुद्धत्वाचा पूर्णपणे त्याचं रिव्हिजन त्या बुद्धत्वाला वारंवार आपल्यामध्ये अनुभूतीमध्ये पाहत होते। तर या ठिकाणी भगवान बुद्धांनी 5वा सप्ताह एक आठवडा या ठिकाणी ध्यान करत बसले असताना एक ब्राह्मण गयामधून येतात आणि तो ब्राह्मण भगवंताला प्रश्न विचारतो की माणूस जन्माने मोठा असतो की कर्माने। तेव्हा भगवंताने ही गाथा म्हटलेली आहे, धम्मपदातली प्रसिद्ध गाथा आहे, न दच्चा वसलो होती न दच्चा होती ब्राह्मणो कम्मनो वसलो होती कम्मनो होती ब्राह्मणो। भगवान बुद्ध म्हणाले की हे ब्राह्मणा, माणूस जन्मानं नाही तर माणूस हा कर्माने श्रेष्ठ होतो। तर ब्राह्मणाला जाण करून दिली की माणूस हा जन्माने श्रेष्ठ होत नाही, तर तो कोणत्याही जाती धर्मात जन्माला येऊ, त्याचे जर कर्म श्रेष्ठ असतील तर तो सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणवला जातो। तर अशा प्रकारचा उपदेश ब्राह्मणाला या जागेवर केलेला आहे। तर ही एक जागा आहे ज्यामध्ये 7वा सप्ताह या ठिकाणी भगवंतांनी ध्यान केलेलं आहे आणि या ठिकाणावरून भगवान बुद्ध पुढच्या ठिकाणी गेलेले आहेत। तर अशा प्रकारे 7 सप्ताह जिथं जिथं भगवंतांनी ध्यान केलेलं आहे त्या त्या ठिकाणचं आपल्याला दर्शन होत आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। हे तथागत, कल्याण लोकधारा येथे राहणाऱ्या तथागत पारमिता संघाच्या धम्मसेविका, श्रद्धावान दानशूर उपासिका आयुष्यमती अनिता बागडे यांचे दिवंगत भाऊ दिवंगत अरुण नारायण मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुद्धगयेमध्ये महाबोधी विहारातील भगवान बुद्धांना चिवरदान, भगवान बुद्धांना वस्त्रदान आणि कमलपुष्पांनी भिक्खू संघ पूजा करत आहेत। भगवंतांना चिवरदान देऊन, भिक्खू संघाला भोजनदान देऊन श्रद्धावान दानशूर उपासिका अनिता बगाडे ह्या आपल्या भावाच्या सुगतीसाठी श्रद्धेने भगवंताला चिवर चढवत आहेत, पुष्पांनी पूजा करत आहेत आणि बुद्धगयेतील भिक्खू संघाला भोजन दान देऊन पुण्य अर्जन करत आहेत। इत्यपि सो भगवा आधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध जयंती के शुभ अवसर पर बुद्ध गया के मुख्य विहार में भगवान बुद्ध को पूरे दिन भर चिवर चढ़ाने वाले और हमेशा के लिए चिवर चढ़ाते रहने वाले भंते जी यहाँ मौजूद हैं। भंते जी और ये सब भिक्षु संघ आज त्रिपावन बुद्ध जयंती मनाने के लिए पूरे देश विदेश के भिक्षु पधार रहे हैं। जो हम भगवान बुद्ध की मूर्ति देख रहे हैं, ऐसी परंपरा है कि भगवान बुद्ध को चिवर चढ़ाया जाता है। तो जीते जी भगवान बुद्ध को चिवर दान दिया जाता था, तो अभी तो भगवान बुद्ध को बहुत श्रद्धा से मन में चिवर दान देने की इच्छा अभी भगवान बुद्ध को मूर्ति को चिवर चढ़ाकर पूरी किया जाता है। बहुत देश विदेश के लोग पूरे मंदिर को चिवर बांध देते हैं और पूरे मंदिर को चिवर चढ़ा के बहुत बहुत धन्यवाद मनाते हैं। और भगवान बुद्ध की ये त्रिपावन बुद्ध जयंती में पूरे संसार के लोग आ रहे हैं, पूरे महाराष्ट्र के लोग आ रहे हैं और बीटीएमसी द्वारा यहाँ बहुत बड़ा
प्रोग्राम मनाया जाएगा। पूरा विहार को लाइटिंग किया है और बीटीएमसी द्वारा परित्राण पाठ भिक्षु संघ का होगा और धम्म देशना होगी और धम्म देशना के बाद भिक्षु संघ को भोजन दान भी होगा, संगदान होगा। तो संगदान देने के लिए बहुत संख्या में, बहुत तादाद में विदेश के लोग आते हैं। भगवान बुद्ध को चिवर चढ़ाते हैं इसलिए कि अपने घर में सुख शांति और मैत्रीपूर्ण वातावरण रहने के लिए, अपने घर में बच्चा पैदा हुआ, अपने नया घर लिया, जो भी कुछ खुशी की न्यूज़ है उसके संदर्भ में, या माता पिता दिवंगत होने के लिए, अगर दिवंगत हुई तो सुगति के लिए, उनके मंगल कामना करने के लिए बौद्ध अनुयायी यहाँ आकर भगवान बुद्ध को पुष्प से, फल से और चिवर से पूजा करते हैं। तो आज इतना ही प्रबुद्ध टीवी के लिए कि भगवान बुद्ध के यहाँ पूजा करने का बहुत बड़ा महान फल प्राप्त होता है। धन्यवाद। बाहु सहस्रमभिनिमित साउधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं दानादि धम्म विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि। जय मंगल अष्टगाथा के पहली गाथा में भगवान बुद्ध बताते हैं यही वो वज्रासन है। इसी वज्रासन पर बैठकर मैंने वज्र जैसा कठोर निर्णय ले लिया कि मुझे यहाँ मृत्यु भी आया तो भी मैं परवाह नहीं करूँगा और इस वज्रासन पर जब तक मुझे ज्ञान प्राप्त नहीं होता, संबोधि प्राप्त नहीं होती, तब तक मैं इस वज्रासन से उठूँगा नहीं। और मार सेना ने, सहस्र हाथों से मार सेना ने भगवान बुद्ध पर बहुत आक्रमण किया और मार सेना को हराते हुए भगवान बुद्ध ने इसी वैशाख पूर्णिमा, जो 16 तारीख को आने वाली वैशाख पूर्णिमा है, इसी वैशाख पूर्णिमा को भगवान बुद्ध ने सभी मारों पर विजय प्राप्त किया और विजय प्राप्त करने के बाद 1 सप्ताह भगवान बुद्ध इसी वज्रासन पर बैठते हुए और उस ध्यान का पूरे से पूरे अनुसरण करते हुए 1 सप्ताह उन्होंने इसी वज्रासन पर बिताया। तो यही वो वज्रासन है जहाँ भगवान बुद्ध को संबोधि प्राप्त हुआ। तो ये वज्रासन ऐसे जगह है कि जो सब पूरी पृथ्वी की नाभि है, नाभि मतलब केंद्र स्थल है। भगवान बुद्ध का एक संबोधि प्राप्त होना ये बहुत पृथ्वी को तोलने के लिए, संभालने के लिए बहुत मुश्किल था। इसलिए भगवान बुद्ध ने पृथ्वी की नाभि जहाँ है वही है, इसी जगह है, इसी जगह का खोज करते हुए, इसी बोधि वृक्ष को साक्षी रखते हुए भगवान बुद्ध ने यहाँ ही संबोधि प्राप्त किया। तो इसी संबोधि को 7 दिन तक भगवान बुद्ध ने अपने स्वतः के अनुभूति के स्तर पर उतरते हुए 7 दिन यहाँ बिता है। ये अतिशय महत्वपूर्ण स्थल है। सभी देशों के बौद्ध अनुयायी बहुत श्रद्धा से यहाँ आकर भगवान बुद्ध को नमस्कार करते हैं। इस बोधि वृक्ष को नीचे बैठकर अपने सभी दुखों को यहाँ हरण करने के लिए भगवान बुद्ध से बात करते हैं और अपने दुखों को नष्ट करते हैं। विपश्यना की प्रैक्टिस करते हैं, ध्यान करते हैं और अपने को पूरी तरह से शांत करने का प्रयास करते हैं। इतना महत्वपूर्ण बोधि वृक्ष के संसार के सभी देशों के बौद्ध अनुयायी इस वज्रासन के दर्शन के लिए बोधि वृक्ष के शीतल छाया में बैठने के लिए श्रद्धा से आते हैं। बहुत धन्यवाद। मंगल हो। बहुत पवित्र क्षेत्र बोधगया में एक बहुत बड़ा उपक्रम आपने शुरू किया है, जो श्रामणेर ट्रेनिंग सेंटर खोल के इंटरनेशनल बुद्धिस्ट मिशन के नाम पर आपने बहुत बड़ा कार्य आरंभ किया है। मैं समझता हूँ कि बोधगया में आप ही पहले भिक्षु हैं कि जो बहुत बड़ा भिक्खु ट्रेनिंग सेंटर खोलकर और इस बच्चों को ट्रेनिंग देकर बहुत बड़ा पुण्य कर्म और बुद्ध शासन को आगे बढ़ाने के लिए आप कार्य कर रहे। तो आप थोड़ा सा हमें ये प्रबुद्ध टीवी के लिए आपका मुलाकात लेना चाहते हैं। आप भविष्य में क्या करने जा रहे हैं बताएंगे? प्रणाम बंदे जी, रेस्पेक्टेड बंदे जी।
थैंक यू। क्या टीवी का नाम? प्रबुद्ध चैनल। प्रबुद्ध चैनल का सभी दर्शकों को हमारा बहुत बहुत धन्यवाद आभारित कर रहा हूँ। और जो आने वाला बुद्ध पूर्णिमा है तो इसके लिए सबको और शुभकामना कर रहा हूँ। तो पवित्र बुद्ध भूमि से जहाँ पर बुद्धगण ज्ञान प्राप्त मिलता है, इसी पुण्य स्थल से सबके लिए मंगल कामना कर रहा हूँ। तो आप जो बरभानंद जी बोला है, यहाँ जो हमारा ट्रेनिंग सेंटर है, श्रामानारा भिक्षु का ट्रेनिंग सेंटर है, अभी 55 भिक्षु श्रामानारा है ट्रेनिंग ले रहा है। तो वो लोग को शिक्षा दीक्षा देना है। देखिए यहाँ जो हमारा इंडिया है, यहाँ पर बुद्ध भगवान का जन्म हुआ, मीन सिद्धार्थ का जन्म हुआ नेपाल लुम्बिनी पर, बट बुद्ध का जन्म यहाँ पर होता है बुद्धि वृक्ष के नीचे। हर बुद्ध का नहीं है, कोई हमारा गौतम बुद्ध नहीं, इसका पहला जो बुद्ध भी वो भी यहाँ बुद्ध भगवान बना, और आने वाला जो बुद्ध भी आएगा आर्यमित्र बुद्ध, वो भी यहाँ बुद्ध बनेगा। तो इसी पुण्य स्थान पर यहाँ से बुद्ध धर्म का शुरू हुआ, तो सारा दुनिया पर अभी बुद्ध धर्म का हिल गया। तो हमारा इंडिया पर अभी बहुत आदमी बुद्ध भगवान का बारे में जानकारी नहीं है। तो यहाँ क्यों जानकारी नहीं है? यहाँ ज़्यादा भिक्षु लोग नहीं है जो जानकारी देता है। भिक्षु लोग को माध्यम से बुद्ध भगवान को पहचानते हैं, बुद्ध के बारे में जानता है। तो इसलिए हम कोशिश कर रहा हूँ इस समान का ट्रेनिंग दे करके, भिक्षु को ट्रेनिंग दे करके अगला पर बुद्ध का शांति का बानी और विश्व पर हलाएगा, प्रचार करेगा। तो ये मेरा कामना है। और हमारा और एक दूसरा प्लानिंग है कि हम यहाँ पर और त्रिपिटक प्रिंटिंग प्रेस भी खोलूँगा। त्रिपिटक पुस्तक भी यहाँ से छपाएगा हर लैंग्वेज पर। तो आप अभी तो हम और दूसरा कार्यक्रम किया है कि इंडिया का सबसे बड़ा बुद्ध स्टैचू 100 फीट रिक्लाइन बुद्ध स्टैचू हमारा टेंपल पर बनाया। तो हम सबको आपको निमंत्रित कर रहा हूँ। आप जब पवित्र बुद्ध गया दर्शन करने के लिए आएगा तो ज़रूर हम लोग का टेंपल भी आएगा, मोनास्ट्री भी आएगा। तो ये इंडिया का सबसे बड़ा बुद्ध स्टैचू है। ये आप लोग का देखने के लिए, आने के लिए हम आप सब लोग का निमंत्रित कर रहा हूँ, इन्वाइटिंग कर रहा हूँ। में बहुत सबसे बड़ा बुद्ध का मूर्ति बनते जी बनाने जा रहे हैं, बन गया है। उसका अभी ओपनिंग का टाइम आ गया है, बहुत जल्दी ओपनिंग हो जाएगा। तो ये तो आराम मुद्रा है, कुशीनगर में महापरिनिर्वाण मुद्रा है, और ये जो मूर्ति है भगवान बुद्ध के बनाई भंते जी ने, ये आराम मुद्रा है, विश्रांति मुद्रा है। तो विश्रांति मुद्रा में भगवान बुद्ध की मूर्ति बोध गया में पहले ही इतनी बड़ी और बहुत बढ़िया बनाई है। भंते जी के लिए बहुत बहुत शुभकामना है। धन्यवाद। हे संक्रमण स्थळ आहे। भगवान बुद्धांनी या संक्रमण स्थळावर तिसरा आठवडा या ठिकाणी व्यतीत केलेला आहे। बाजूला संबोधी प्राप्त केल्यानंतर संबोधीची अनुभूती घेत संक्रमण स्थळावर भगवान बुद्धांनी पूर्ण आठवडा चालत एक पाय ठेवून दुसरा पाय ठेवायचा, एक पाय उचलायचे, दुसरा पाय ठेवायचे, असं फुल्ली कॉन्शियसमध्ये अतिशय जागृत अवस्थेमध्ये भगवंतांनी संपूर्ण एक आठवडा दिवस आणि रात्र इथं संक्रमण ध्यान केलेलं आहे। तर हे संक्रमण स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहेत। श्रद्धावान लोक या संपूर्ण संक्रमण स्थळाला फुलांनी सजवतात। आता वैशाख पौर्णिमेनिमित्त खूप चांगल्या प्रकारे संक्रमण स्थळाला सजवले जाईल फळाफुलांनी, आणि या ठिकाणी बौद्ध भिक्षू संक्रमण करून आपल्या ध्यानामध्ये वृद्धी करतात। तर अशा ह्या प्रकारचं हे संक्रमण स्थळ आहे। आणि याच्या बाजूला आता आमच्या आपण जात आहोत। संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर 7 आठवडे विविध ठिकाणी घालवले, त्यापैकी इथे हे रतनघर आहे। या रतनघराच्या या जागेवर भगवान बुद्धांनी 4था आठवडा या ठिकाणी व्यतीत केलेला आहे। तर प्रतित्य समुत्पाद हा भगवान बुद्धाच्या धम्मातला अतिशय महत्त्वाचा पाठीच्या कण्यासारखा महत्त्वपूर्ण आहे। जसं संपूर्ण शरीर उभं राहण्यासाठी पाठीचा कणा महत्त्वाचा आहे, तसं संपूर्ण बुद्ध धम्म पूर्ण समजून घेण्यासाठी हा प्रतित्य समुत्पाद सिद्धांत भगवान बुद्धांनी त्या सिद्धांताची उजळणी या ठिकाणी वारंवार केलेली आहे। भगवान बुद्ध प्रतित्य समुत्पादामध्ये काय म्हणतात? अनिच्छावत संकारा। भगवान बुद्धांनी 10 कड्यांमध्ये हा प्रतित्य
समुत्पाद सांगितलेला आहे। अज्ञानातून माणसाचा जन्म होतो। माणसाचा जन्म झाल्यानंतर विज्ञान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया सळायतन, सळायतन पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाती जरा मरणम शोक परिदेव। तर भगवान बुद्धांनी ह्या 10 कळ्या सांगितलेल्या आहेत की माणसाचा जन्म कसा होतो आणि माणसाला परत भवचक्रामध्ये कसं टाकले जाते। तर जो व्यक्ती या 10 कळ्याच्या विरुद्ध प्रवास करेल तर अज्ञानाच्या विरुद्ध तो ज्ञानी होईल आणि ज्ञानी झाल्यामुळे तो कुठल्याही प्रकारच्या अज्ञानाचं वर्तन करणार नाही। तर अशा प्रकारे त्यांनी 10 कळ्या जर त्यांनी विरुद्ध दिशेने प्रवास केला, भगवान बुद्धाचं भिक्षापात्र विरुद्ध दिशेने गेलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं, याचा अर्थ असा की भगवान बुद्धांनी ह्या ज्या 10 कळ्या सांगितल्या ती या 10 कळ्याचा निरोध करण्यासाठी सांगितलेला आहे। तर हा प्रतित्य समुत्पाद जोही व्यक्ती समजून घेईल तो दुःखातून मुक्त होईल आणि निर्वाण प्राप्त करेल। अशा प्रकारचे हे प्रतित्य समुत्पाद भगवान बुद्धांनी या ठिकाणी शिकवलेलं आहे। सविस्तर बोलण्यासाठी खूप मोठा 2 तासाचा अवधी लागेल आणि म्हणून एवढंच या ठिकाणी सांगत आहे। समोर जे विहार पाहत आहात तर ते महामाया भगवान बुद्धाची आई यांच्या स्मरणार्थ उभारलेलं हे विहार आहे। तर तो जो समोरचा स्पॉट आहे त्या विहाराचा, तर तो विहाराचा स्पॉट आहे 1 आठवडा भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी अमिनोलोचन म्हणजे तटस्थ बोधिवृक्षाला डोळ्याची पापणी न लावता तटस्थ बोधिवृक्षाला ते पाहत राहिलेत आणि त्या बोधिवृक्षाचे आभार मानत राहिलेत की हे बोधिवृक्षा तुझ्या शीतल छायेमध्ये मला बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे। आणि तटस्थ अगदी डोळ्याची पापणी न लावू देता पाहणे म्हणजेच भगवान बुद्धांनी आपल्या डोळ्यावर पूर्णपणे नियंत्रण कंट्रोल केल्याचं आपल्या लक्षात येते की भगवान बुद्धांनी 1 आठवडा डोळ्याची पापणी लावू दिली नाही। तर अशा प्रकारचा हा एक स्पॉट आहे की जो 7 स्पॉटमधला अतिशय महत्त्वाचा स्पॉट आहे। पुढे आणखी दुसरा एक स्पॉट दाखवतो या। सम्यक संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर जे 7 आठवडे या परिसरामध्ये घालवलेत तर त्यापैकी हा एक महत्त्वाचा स्पॉट आहे। तर राजायतना या स्पॉटला असं नाव दिलेलं आहे। तर या ठिकाणी तपस्सू आणि भल्लिक 2 व्यापारी ब्रह्मदेशामधून आपल्या जम्बूद्वीपामध्ये भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते। तर ते 2 व्यापाऱ्यांनी निरंजना नदीच्या काठावर त्यांनी बैलगाड्या सोडल्यात आणि सहज या जंगलामध्ये फेरफटका मारत असताना त्यांना या झाडाखाली सम्यक संबुद्ध ध्यान करताना दिसलेत। सम्यक संबुद्धांचं पोट पाठीला लागलेलं होतं, संपूर्ण शरीर सुकलेलं होतं, परंतु दिव्यत्व चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं। अगदी तेजामधून सगळ्या रश्मी बाहेर पडायच्या, पूर्ण आलोक बाहेर पडत होते। तर ते संपूर्ण आलोक पाहून ते 2 तपस्सू आणि भल्लिक व्यापारी भगवान बुद्धाकडे खेचल्या गेलेत। भगवान बुद्धाजवळ येऊन भगवंताला त्यांनी अभिवादन केलं आणि भगवंतांना विचारलं की तुम्ही कोण आहात? देव आहात, ईश्वर आहात, गुरु आहात किंवा यक्ष आहात, कोण आहात असं विचारल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की मी सिद्धार्थ गौतम होतो, आज मी सम्यक संबुद्ध आहेत। सम्यक संबुद्ध ऐकल्याबरोबर ते संपूर्ण 2ही तपस्या आणि भल्लिक पूर्ण शहारून गेलेत आणि त्यांना बुद्धाबद्दल 26 बुद्धाबद्दल माहीत होतं, 27 बुद्धाबद्दल माहीत होतं, 28वा बुद्ध सिद्धार्थ गौतम आहेत हे ऐकून त्यांना खूप प्रचंड आनंद झाला। ते धावत गेलेत आणि आपल्याकडे असलेलं जे काही मध आणि काही भोजन साहित्य होतं ते घेऊन आलेत आणि भगवंताला त्यांनी दान दिलं। तर भगवंताला पहिल्यांदाच बुद्धत्व प्राप्तीनंतर भोजनाचं दान मिळालं। सुजाताची खीर ग्रहण करून भगवंत या ठिकाणी आलेत आणि इथं त्यांना भोजन दान मिळालं। भोजन दान झाल्यानंतर तपस्सू आणि भल्लिकने भगवंताला काही आठवण मागितली आणि आजीवन उपासक स्वीकारण्यासाठी विनंती केली।
तेव्हा भगवान बुद्धांनी बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामी म्हणून आणि त्यांना उपासकाची दीक्षा दिली। त्यावेळेस संघ नव्हता, संघ सारनाथमध्ये तयार झाला म्हणून दोनच शरणस्थान त्यांना दिले होते। आणि त्यांनी जाताना तपस्वी आणि भल्लिकनी बुद्धांना काही भेट मागितले। तेव्हा भगवंतांनी आपल्या डोक्यावर वाढलेले केस अगदी हाताने उपटलेत आणि काही 7 केस त्यांच्या हातात आले, ते त्यांनी दिलेत आणि ते 7 केस घेऊन ब्रह्मदेशात गेलेत आणि त्यांनी आपल्या ब्रह्मदेशाच्या राजधानीमध्ये प्रचंड विशाल असा मोठा पॅगोडा बांधला। आज तो पॅगोडा संपूर्ण जगाचं आकर्षण ठरलेला आहे। तर अशा प्रकारे त्या पॅगोड्यामध्ये दररोज लोक भक्तिभावाने भगवंताच्या केस धातूचं दर्शन करतात आणि आतापर्यंत जेवढे राजे झालेत त्या सगळ्या राजांनी एक एक पॅगोडा बांधून त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त पॅगोडे त्या ठिकाणी उभे झालेले आहेत आणि अतिशय श्रद्धास्थान पवित्र स्थान ब्रह्मदेशामध्ये तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे हा 7वा आठवडा भगवंतांनी इथे घालवलेला आहे। त्यानंतर भगवंताचं ज्या मुचलिंद सरोवर आहे तर तिथे एक आठवडा घालवलेला आहे। मुचलिंद नागराजांनी भगवान बुद्धांना प्रचंड आलेल्या वादळापासून पावसापासून संरक्षण दिलं आणि म्हणून तिथं मुचलिंद सरोवर असं नाव पडलेलं आहे। तर तो एक महत्त्वाचा स्पॉट आहे।